महाराष्ट्र में टीईटी परीक्षा पेपर लीक मामले को लेकर सियासत तेज हो गई है। वंचित बहुजन आघाड़ी के युवा नेता सुजात अम्बेडकर ने राज्य सरकार पर गंभीर सवाल उठाते हुए शिक्षा मंत्री दादा भोसे से तत्काल इस्तीफे की मांग की है। 40 गांव में आयोजित बहुजन संवाद महासभा को संबोधित करते हुए सुजात अम्बेडकर ने कहा कि देश पहले ही नीट पेपर लीक जैसी घटनाओं से जूझ चुका है और अब टीईटी परीक्षा में पेपर लीक की घटना ने लाखों छात्रों के भविष्य पर सवाल खड़े कर दिए हैं। उन्होंने कहा कि इस परीक्षा में करीब 6 लाख अभ्यर्थी शामिल होने वाले थे, जिन्होंने वर्षों की मेहनत और आर्थिक कठिनाइयों के बावजूद तैयारी की थी, लेकिन पेपर लीक ने उनके मेहनत पर पानी फेर दिया। सुजात अम्बेडकर का आरोप है कि बार बार होने वाली ऐसी घटनाएं परीक्षा व्यवस्था की विश्वसनीयता पर गंभीर सवाल खड़े करती है। उन्होंने कहा कि इस पूरे मामले की नैतिक जिम्मेदारी लेते हुए शिक्षा मंत्री दादा भोसे को तत्काल अपने पद से इस्तीफा देना चाहिए। मित्रांनो, हेच बोलत असताना मला तुमचं लक्ष थोडंसं दिल्लीकडे घेऊन जायचं। आपल्या सर्वांना माहिती असेल की 2 आठवड्यापूर्वी नीटचा पेपर फुटला, त्याच्यामुळे खूप मोठ्या विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आणि अख्ख्या भारतामध्ये एक मोठं आंदोलन पेटलं धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेण्यासाठी। त्याच आंदोलनाची भूमिका ही सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने मुंबईमध्ये सुद्धा वाजवली होती आणि मुंबईमध्ये सुद्धा आंदोलन केलं होतं। आपण धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागतो, आपण नीटच्या वरती आंदोलन करतो आणि त्याच्यावरती काही तोडगा सुटेल तेवढ्या आतमध्ये आज बातमी येते की टीईटीचा पेपर फुटतो। मित्रांनो, 4,28,000 विद्यार्थी या पेपरसाठी तयारी करत होते। 1,000 रुपये या पेपरची फीज होती आणि जेव्हा असा पेपर फुटतो तेव्हा नुसता एक पेपर फुटत नाही, तुम्ही 4,28,000 विद्यार्थ्यांच्या भविष्याला सुरुंग लावण्याचं काम करता, हे आपण समजून घेतलं पाहिजे। आणि ज्या पद्धतीने भारतामध्ये केंद्र सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधानांचा पेपर फुटीसाठी राजीनामा मागितला जातो, त्याच पद्धतीने आज वंचित बहुजन आघाडीकडनं आम्ही ही मागणी घेतो की जर आज महाराष्ट्रामध्ये टीईटीचा पेपर फुटत असेल तर संबंधित शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी सुद्धा राजीनामा दिला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं भविष्य हे सुधारलं पाहिजे।